तर मित्रांनो, काल आपण गाडी खाली गेली ती जेनपेठला आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला माल भेटला बघा तुर्ब्यातनं कोल्हापूरचा. माल काय तयार नव्हता. म्हटलं मस्तपैकी मग मट्ट्यावर दणका द्यायला लागते. गरम लय होतं म्हणून मट्टा आणला बघा अर्धा बाटली आणि दिला दणका त्याच्यावर. तवर साहेबाचा फोन आला, मटेरियल तयार आहे गाडी लावा. मग काय धक्क्याला गाडी लावली बघा. 50 बॉक्स होतं डांबर गोळीचं. 1 टनभर माल होता बघा. झाटशिरी आपला घेतला भरून, गाडी बाहेर काढली आणि मस्तपैकी पॅक केली. तवर साहेबाने पेपर पण लागलेच दिलं आणि आपली 36दा पण गाडी आली ती आबी आली तेव्हा शिरफाट्यावरून भरून कागलचा माल. आता म्हणलं ते पेपर आपल्याकडे आले म्हणलं जायचं संघ संघ थांबायचं नाही. आलो बघा लोणाच्या घाटात. घाट काय चढायला जाम नव्हता. पास केला आणि पंपात आलो. तात्याला म्हटलं टाका बाबा डिझेल. डिझेल टाकून घेतलं आणि पोचलो बघा खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर. टोल नाका काय जरा जाम लागला बरं का भावा. टोल नाका पास केला आणि थांबलो बघा कॅपेच्या लिमारत जेवायला. मग काय चालू मध्ये आपल्याला कराडचं पहिलवान पण गाठ पडलं. बरेच दिवसानंतर पहिलवान गाठ पडलेलं त्यामुळे जेवणाचा बेत त्यांच्याबरोबर उरकला बघा आणि आलो डायरेक्ट वेळ्यात. वेळात आपली वाडा बघत थांबला होता ह्यो ईश्वरपूरचा अनिकेत आपला हक्काचा जोडीदार आहे. भावानं लावलं होतं बघा मस्तपैकी चहाचं नियोजन. भाव काय लई दिवस गाठ पडला नव्हता त्यामुळे भावाची मस्तपैकी गाठ तीन घेतली आणि आणेवाडी टोलना पास केली होती ती आपण सुम्याला गाडी. भावानं डायरेक्ट बघा काशीगाव झाल्यावर आपल्याला उठवलं. म्हटलं एक नंबर काम भावानं केलं. मग काय सकाळ सकाळी उठलो बघा, सूर्यदेवाचं दर्शन घेतलं, आंघोळ पाणी तीन केलं आणि आपल्या गाडीला मस्तपैकी आंघोळ घातली, मस्तपैकी चकाचक केली आणि नेररा फाटा पास केल्यावर आपल्याला गाठ पडली बघा ही रिअल स्टार बंडाभाऊची गाडी. बंडाभाऊनं गाडी अशी बनवल्या भावानं की गाडी लांब जरी बघितली का नाही तर लगेच ओळखते की ही बंडाभाऊची गाडी आहे. थांबून बंडाभाऊची गाडी घ्यायची होती पण आपल्याला होती गडबड म्हणून चालू म्हणजे बंडाभाऊच्या गाडीचा व्हिडिओ घेतला आणि तिथनं पोचलो बघा आपण डायरेक्ट वडगावमध्ये. वडगाव मार्गे आपल्याला जायचं निमशिरगावला. आलो बघा डायरेक्ट अनलोडिंगच्या पॉईंटला. गेटवर तवर साहेबाने गाडी अडवली. इथं पेपर बेडीच्या गाडी आज सोडत नाहीत. मग काय पेपर वगैरे ह्यांचा माल आहे असं कळाल्यावर गाडी घ्या म्हणजे आज पार्किंगला लावा. आता नंबरानं मित्रांनो इथे गाडी खाली म्हणून लवकर आली बरं का भावानं. बाकी लवकर याचं काही कारण नाही. मग काय गाडी लावली आणि मस्तपैकी म्हटलं नाश्त्याचं नियोजन करायला लागतंय. घरात येताना काय लवकर आल्यामुळे काही खाऊन आलो नव्हतो. मग काय मामानं गरम गरम आपल्याला उपीट दिलं. मामानं उपीट बाकी टॉपच बनवलं होतं बरं का. आपला पोटोबा झाल्यावर बघा ह्यासनी पण एक बिस्किटचा पुडा टाकला. तेवढाच त्यांच्या जेवायला पण आराम हो आणि गाडी पण तवर लावली बघा खाली करायला. 50 बॉक्सात घ्या म्हणत झटशिरी गाडी खाली करून आणि डायरेक्ट आलो बघा कागलमध्ये. आपण चाललोय बघा आपल्या मोठ्या बहिणीकडं आणि दाजींनी पण काढला होता आपला चोचरा. म्हणत जाऊन गाठ पण घेऊन येऊया. दुसऱ्या दिवशी काय माल झाला तर भराय पण येते हो. एका दगडात 2 पक्षी मारायचं. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो तेवढं नक्की करा.